नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, फिजिक्समध्ये आपण बऱ्याच वेळेला शब्द ऐकतो की कायनेटिक एनर्जी, कायनेमॅटिक इक्वेशन्स ऑफ मोशन, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. अशा उदाहरणांमध्ये कायनेटिक आणि कायनेमॅटिक असे दोन शब्द आपण म्हणतो, तेव्हा आपल्याला सहजच एक प्रश्न पडतो की हे काय आहे? हे कायनेटिक काय आहे आणि हे कायनेमॅटिक काय आहे आणि त्याचा उपयोग काय किंवा त्याच्यात फरक काय? तर असा विचार करताना त्या दोन्हीचा अ, अर्थ आणि त्याचा फिजिक्समधला उपयोग याचा विचार करण्याच्या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवतोय. तर नक्कीच आता यापुढे आपण कायनेटिक आणि कायनेमॅटिक यांबद्दल विचार करू. तर मित्रांनो, मुळामध्ये कायनेटिक आणि कायनेमॅटिक हे जे फिजिक्समध्ये दोन शब्द आले, त्यांचा मुख्य बेसिक काय आहे, तर मोशनशी रिलेटेड. सो जेव्हा एखाद्या फोर्समुळे एखादी मोशन घडली, एखादी हालचाल घडली, डिस्प्लेसमेंट घडली, डिस्प्लेसमेंटमुळे वेलॉसिटी, वेलॉसिटीमुळे ॲक्सिलरेशन, हे सगळं घडलं, तेव्हा फिजिक्समधला मुख्य कन्सेप्ट कुठला आहे, तर कॉज अँड इफेक्ट, कार्यकारण भाव. की एखादा कुठला तरी फोर्स होता, फोर्स अप्लाय झाला, फोर्स अप्लाय झाल्यानंतर त्याच्यामुळे काही डिस्प्लेसमेंट घडली, म्हणजे आपण मेकॅनिकल फोर्स याविषयी बोलतोय. तर फोर्स हा हालचालीसाठी कॉज होता आणि तो कॉज असल्यामुळे त्या ठिकाणी ती हालचाल झाली. हालचाल घडली म्हणजे ती डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट इज अन इफेक्ट. फोर्स इज अ कॉज आणि डिस्प्लेसमेंट इज अन इफेक्ट. तर जेव्हा आपण कायनेटिक हा शब्द म्हणतो, सो वी आर नेसेसरीली थिंकिंग ऑफ द रिझन ऑफ द मोशन. म्हणजे एखादा बॉल घेतला आणि बॉल खूप जोरात टाकला, तर तो बॉल किती जोराने टाकला इज द रिझन ऑफ द मोशन किंवा कॉज, कशामुळे ती हालचाल घडवून आणली. किंवा न्यूटन्स लॉज काय म्हणतात, की जर का एखादी गोष्ट एका ठिकाणी स्थिर असेल किंवा ती एक समान वेगाने एका दिशेत चाललेली असेल, तर ती आपसूक स्वतःहून ती दिशा किंवा तो वेग बदलणार नाही, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. पण जर का त्याला म्हणजे त्याला काही धक्का बसला, काही पुल मिळाला, काही पुश मिळाला, काही फोर्स, त्याला एक्सटर्नल फोर्स, इम्प्रेस्ड फोर्स, अनलेस अँड अंटिल तो लावला जात नाही तोपर्यंत ती आधीच्याच स्टेट ऑफ मोशनमध्ये कायम राहणार. त्याला आपण इनर्शिया असंही म्हणतो. तर कॉज काहीतरी घडला, फोर्स लागला, फोर्स लागल्यामुळे एखाद्या वस्तूच्या बाबतीत एक काही विशिष्ट हालचाल घडली. सो दॅट इज कन्सिडर्ड अंडर कायनेटिक्स, द cause of the motion, the reason that caused the motion or the change of the motion. So that always comes into the kinetic, गतीची कारणे. पण कायनेमॅटिक मध्ये काय होतं, की आता फोर्स लागला, एखादी वस्तू, ही जी डायरी आहे मी खाली टाकली, ग्रॅव्हिटीमुळे आली, ग्रॅव्हिटी विल कम अंडर कायनेटिक्स. की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ही जी डायरी आहे किंवा हे जे पुस्तक आहे, याचं जे वेट आहे, हे वेट काय, वेट इटसेल्फ मीन्स द force that is pulling it down. So force is the cause that, or the weight is the cause that pull this thing down. म्हणजे काय झालं, दॅट इज कायनेटिक. ओके. पण या पोझिशनमधनं ही डायरी इथपर्यंत खाली आली, या पोझिशनमधनं इथपर्यंत ती डायरी खाली आली, म्हणजे काय झालं, दॅट इज द इफेक्ट
इफेक्ट झाला म्हणजे काय झालं, तिथं मोशन झाली, डिस्प्लेसमेंट झाली. आणि डिस्प्लेसमेंट विल कम अंडर व्हॉट, कायनेमॅटिक. ही फक्त डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट नंतर वेलॉसिटी आली, वेलॉसिटी आली म्हणजे तिथे काही ॲक्सिलरेशन आलं. ओके, तर मग कायनेमॅटिकमध्ये काय झालं की व्हॉट एव्हर दॅट कॉज इज, कायनेमॅटिकमध्ये काय बघितलं जाणार की त्याचा इफेक्ट काय झाला, जो कॉज होता त्याचा इफेक्ट काय झाला, किती वस्तू किती हल्ली, कुठून कुठपर्यंत गेली, किती वेळात गेली, नंतर आधी कुठं होती, मग कुठं होती, नंतर कुठे गेली, नंतर कुठे गेली, व्हॉट वॉज द पाथ, व्हॉट वॉज द ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी म्हणजे मग आता ट्रॅजेक्टरी किंवा हालचाल कुठून कुठून कशी कशी झाली, म्हणजे तिथे काहीतरी एक इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ, म्हणजे जर का रेक्टिलिनियर एका सरळ दिशेमध्ये रेक्टिलिनियर हालचाल असेल तर इट इज मुव्हिंग इन द शेप ऑफ लाईन, एका सरळ दिशेत चालली. पण आता तसं नाही आहे, एखादा पेंडुलम आहे तर त्याची डिरेक्शन, त्याची मोशन ही त्या पेंडुलम सारखी आहे. किंवा एखादा भोर आहे किंवा मेरी गो राऊंड आहे. मेरी गो राऊंडमध्ये काय की सर्क्युलर एका सर्कलमध्ये ती आहे, तो दॅट इज अ सर्क्युलर मोशन. एका सर्कलच्या शेपमध्ये ती वस्तू हलते. किंवा मग आता जे आपण प्लॅनेटरी मोशन्स म्हणतो की सूर्याच्या भोवती आपली पृथ्वी फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय, तर मग ह्या काय काय मोशन आहे ती एलिप्टिकल, एका अंडाकृती आकारामध्ये ती वस्तू त्या भोवती प्रवास करते. किंवा आता आपण क्रिकेट म्हणतो किंवा प्रोजेक्टाईल्स म्हणजे मिसाईल्स, म्हणजे दुर्दैवाने आपल्या आजूबाजूला क्षेपणास्त्र डागली जात आहेत, मिसाईल्स टाकली जात आहेत. मग काय की कुठून तरी ते ती हालचाल सुरुवात होती आणि देन इट इज फॉलिंग डाऊन. सो इट मे बी इट समथिंग लाईक अ शेप ऑफ अ पॅराबोला, किंवा शंकराची साधारण पिंडीचा आकार ही शेप ऑफ अ पॅराबोला, ही पॅराबोलासारखी आहे. किंवा मग अगदीच जेव्हा ज्याला आपण ब्राउनियन मोशन म्हणतो की इरेग्युलर शेपमध्ये कुठून कुठूनही कशी कसंही फिरतंय एखादी वस्तू, म्हणजे एखादा ड्रॉप, एखादा काय म्हणतात ते ब्राउनियन मोशनमध्ये एखादा कुठला तरी एक तो हे एखादी एक्सटर्नल वस्तू पाण्यात टाकली किंवा जे काय आहे आणि त्यात ती कुठंही रँडमली फिरत गेली, रँडम मोशन, इरेग्युलर मोशन, म्हणजे त्याला कुठल्याही सर्टन शेपमध्ये तो डिफाईन करता येत नाही. सो दॅट इज इरेग्युलर मोशन शेप. सो दॅट कम्स अंडर द कायनेमॅटिक. ओके, मग त्याच्यामध्ये तो फोर्स काय होता, किती, म्हणजे अर्थातच तिथे काही फोर्स होताच, बट तो तिथे त्याचा तिथे विचार केला गेलेला नाही. तिथं काय विचार केला आहे की कुठल्या शेपमध्ये, कुठल्या आकारामध्ये, इफ इफ दॅट ट्रॅजेक्टरी ऑफ मोशन, जशी जशी ती हालचाल घडली त्याला काही आपल्याला इक्वेशन लावता येत आहे का, एखाद्या इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ सर्कल, इक्वेशन ऑफ पॅराबोला, इक्वेशन ऑफ हायपरबोला, या कुठल्या तरी शेपच्या इक्वेशनमध्ये ते बसवता येत आहे का. सो दॅट विल ऑलवेज बी कन्सिडर अंडर कायनेमॅटिक. नंतर तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे काय, जेव्हा आता आपण काय म्हणलं की कायनेटिकमध्ये द रिझन दॅट इज कॉझिंग द मोशन इज कन्सिडर्ड अंडर कायनेटिक. आणि म्हणजे रिझन म्हणजेच काय, द कॉज इज क्रिएटिंग द मोशन इज कन्सिडर्ड अंडर कायनेटिक. आणि द इफेक्ट, तो जो कॉज होता कायनेटिकमध्ये, जो म्हणला की जो कॉज दॅट इज प्रोड्युसिंग द मोशन इज कन्सिडर्ड अंडर कायनेटिक. आणि तो कॉज नंतर काय इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट हे फिजिक्सची काय म्हणतात दोन फंडामेंटल्स आहेत, की कॉज आहे आणि इफेक्ट आहे, किंवा एक इफेक्ट आहे म्हणजे काहीतरी कॉज असेल. सिन्स देर इज सम इफेक्ट देर वुड बी सम कॉज. कार्यकारण भाव, की काहीतरी घडतंय म्हणजे त्याला काहीतरी कारण आहे.
हा जो फिजिक्सचा जो फंडामेंटल प्रिन्सिपल आहे, तो फंडामेंटल प्रिन्सिपल म्हणजे काय, की जेव्हा एखादा फोर्स आहे, जे फिजिक्सच्या भाषेत जेव्हा इव्हन देर इज अ फोर्स, देअर वुड बी सम काइंड ऑफ अ डिस्प्लेसमेंट इफ यू आर टॉकिंग अबाउट द मोशन. ओके. जेव्हा मेकॅनिकल फोर्स आहे, मेकॅनिकल फोर्समुळे फिजिकली डिस्प्लेस होत आहेत गोष्टी फ्रॉम फ्रॉम धिस प्लेस, देर इज अ फोर्स दॅट इज पुशिंग इट ऑन दिस साईड, सो देर इज अ मोशन. ओके. तर मोशन, मग आता कॉज मेकॅनिकल फोर्स जेव्हा आपण म्हणतो, सो कायनेटिकमध्ये फोर्स या विषयाचा विचार केला जातो. पण जेव्हा कायनेमॅटिक म्हणतो किंवा जेव्हा हालचालीचा विचार करतो, तेव्हा त्या ठिकाणी फोर्सचा विचार नसतो. ओके. बिकॉज इन मेनी टाइम्स कायनेटिक्स इज ऑल अबाउट फोर्स आणि कायनेमॅटिक इज ऑल अबाउट द movement. Okay, so kinetic considers velocity and everything, but kinematics only considers displacement, velocity, acceleration. आणि आता डिस्प्लेसमेंटकडनं वेलॉसिटीला जायचं, वेलॉसिटीकडनं ॲक्सिलरेशनला जायचं, तर तिथे अर्थातच आपण टाईम हा विचार नक्कीच केला जातो. सो कायनेटिक इज अबाउट फोर्स, कायनेमॅटिक इज अबाउट motion or movement. Kinetic is about the cause, kinematic is about the effect. म्हणजे कायनेटिकमध्ये कारणाचा विचार होतो, कायनेमॅटिकमध्ये परिणामाचा, कारण परिणाम. सो कायनेटिकमध्ये कारणाचा विचार होतो आणि कायनेमॅटिकमध्ये परिणामाचा विचार होतो. या सगळ्याचा आपण अर्थ काढायचा झाला की एखादी हालचाल तर घडून गेली आहे, एखादी हालचाल घडून गेली आहे, तर त्या हालचालीचा अर्थ कसा लावायचा, की कुठल्या तरी कारणामुळे ती हालचाल घडली असेल, कुठल्या तरी कारणामुळे ती हालचाल घडली, याचाच अर्थ मग आपण काय सेपरेट केलं, फिजिक्सची ब्युटी त्या ठिकाणी समजायची झाली तर एखादी हालचाल घडली आहे, हालचाल घडली आहे म्हणजे तिथं मोशन झाले, मोशन घडली आहे म्हणजे त्याला काहीतरी, त्या मोशनला कारण घडणारं काहीतरी तिथं असेल, काहीतरी कारण घडणारं काहीतरी, त्याला हालचाल घडवणारं काहीतरी असेल, म्हणजे देअर वुड बी सम फोर्स. सो ब्युटी ऑफ दिस थॉट इज, मित्रांनो, म्हणजे आपण का एवढं कारण परिणाम फिजिक्समध्ये करत राहतो. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की वाय दिस इज सच अ बिग डील टू कीप थिंकिंग अबाउट कॉज अँड इफेक्ट, कारण आणि परिणाम, कार्य कारण भाव, आणि का हे सगळं का. कारण ह्याच्यामध्ये बेसिकली फिजिक्स इज नथिंग मोर दॅन द लॉजिक और द लॉजिकल रिझनिंग ऑफ द थिंग्स. एखादं काहीतरी घडून गेलेलं आहे, एखादा समजा आता जेव्हा पोलिसांचा तपास किंवा काहीतरी घडून गेलं आहे, काहीतरी घटना घडली आहे, मग त्याचा आपल्याला जेव्हा अर्थ लावायचा असतो की हे कसं घडलं असेल, म्हणजे मग त्याचा दृश्य परिणाम काय बघितल्यानंतर मग त्याला काय कारण घडलं असेल. ओके. तर फिजिक्समध्ये आपण तेच बघतो की एखादी हालचाल घडली, की मी काल ही जी डायरी होती ती मी काल एखाद्या कपाटावर ठेवली होती किंवा एखाद्या ठिकाणी ठेवली होती, आणि आज मात्र, किंवा एखाद्या उतारावर ठेवली होती आणि आज मात्र ती खाली सरकलेली आहे, घसरलेली आहे खाली. मग काय असतं की बाबा वाय दिस डिस्प्लेसमेंट हॅपन. ती कधीतरी एका क्षणात ती घडून गेली, जेव्हा ती घडली. आय डोंट नो वेन इट हॅपन्ड, बट देन वेन आय नीड टू अंडरस्टँड, वेन आय नीड टू फाइंड आउट द रिझन्स फॉर दॅट मोशन, फॉर दॅट डिस्प्लेसमेंट, मग मी हे सगळे विचार करायला जातो. सो दॅट इज वेन I get into this discussion, I get into this reasoning, I get into this analysis की बाबा ही जी हालचाल घडली त्याचं कारण काय होतं. ओके. कोणीतरी येऊन ती अदृश्य माणसाने तर ती हलवली नाहीये, तर ती कशामुळे घडली, की देअर मस्ट बी सम कॉज. सो आपण आता म्हणलं की एखाद्या उतारावरून ही वस्तू खाली आली म्हणजे काय झालं, देअर वॉज
द कॉज वॉज द वेट टू स्टार्ट विथ. द वेट याचं काहीतरी मास होतं, मास असल्यामुळे त्याला वेट आलं आणि वेटमुळे इट गॉट पुल डाऊन. सो द कॉज वॉज द वेट. वेट इज अ फोर्स मेजर्ड इन न्यूटन, आणि त्याच्यामुळे ती काही अंतर वस्तू खाली आली. सो दॅट इज द इफेक्ट, अँड द इफेक्ट इज मोशन. ओके, मग एवढा बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की अनलेस अँड अंटिल, म्हणजे इन टर्म्स ऑफ कायनेटिक अँड कायनेमॅटिक्स याचा विचार करायचा झाला तर अनलेस अँड अंटिल वेन देर इज अ मास टू अन ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूला एक स्पेसिफिक म्हणजे सॉलिड्स असो, लिक्विड्स असो किंवा गॅसेस असो, अनलेस अँड अंटिल देर इज अ मास, there won't be any application of force. म्हणजे जोपर्यंत तिथे मास नाहीये, एखादं वस्तुमान नाहीये, त्याला काही स्पेसिफिक मॅटर नाहीये तिथे, तोपर्यंत तो जो मेकॅनिकल फोर्स आहे तो कधीच लागणार नाही. सो कायनेटिकचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या ठिकाणी आपण काय गृहीत धरतो की त्या ठिकाणी त्या वस्तूला काहीतरी मास आहे. देर इज सम मॅटर, वेदर इट इज अ सॉलिड, वेदर इट इज अ लिक्विड, वेदर इट इज अ गॅस, बट देर इज सम मॅटर प्रेझेंट. वेन देर इज अ मॅटर प्रेझेंट, मगच ते आपण म्हणतो की इट इज अप्लाइंग अ फोर्स. Otherwise there won't be any aspect of a force, mechanical force. तर कायनेटिकमध्ये मासचा विचार होतो, पण जेव्हा कायनेमॅटिकचा आपण विचार करतो, हालचालीचा विचार करतो, देर इज नो आस्पेक्ट ऑफ मास. म्हणूनच कायनेटिकमध्ये मासचा विचार होतो, एनर्जीचा विचार होतो, डिस्प्लेसमेंटचा विचार होतो, वेलॉसिटीचा विचार होतो, ॲक्सिलरेशनचा विचार होतो आणि फोर्सचा विचार होतो. पण कायनेमॅटिक्समध्ये फक्त आणि फक्त डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ॲक्सिलरेशन आणि टाईम. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन बेसिकली. वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनचा विचार करतोय म्हणजेच तिथं टाईम आलेलाच आहे. ओके, इट इज इनहेरंट किंवा तो गृहीत धरलेला आहे. मग आता उदाहरणं द्यायची झाली, डिफरन्शिएटिंग एक्झाम्पल्स, तर आपण बघा इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जीमध्ये काय असतं, ई इज इक्वल टू के ई म्हणण्यापेक्षा कायनेटिक के ई इज इक्वल टू हाफ इंटू मास इंटू व्ही स्क्वेअर. म्हणजे तिथे मास पण आहे आणि वेलॉसिटी पण आहे. मास नसेल, मास इज झिरो, कायनेटिक एनर्जी इज झिरो. ओके, फक्त पण मास आहे पण वेलॉसिटी नाही आहे, देर इज नो मोशन, अगेन कायनेटिक. सो कायनेटिक, whenever there is kinetic energy, it has to have a mass and it has to have a velocity. कितीही कमी असो, मास कितीही कमी असो, वेलॉसिटी कितीही कमी असो. किंवा आईन्स्टाईन्स जे जगप्रसिद्ध E इज इक्वल टू एम इंटू सी स्क्वेअर, म्हणजे काहीतरी तिथं मास आहे, एम आहे, आणि सी म्हणजे वेलॉसिटी आहे. मास झिरो झालं, एनर्जी झिरो झाली, किंवा सी वेलॉसिटी झिरो झाली, अगेन E इज इक्वल टू झिरो, म्हणजे पुन्हा ते कायनेटिक. ओके, किंवा मोमेंटम P इज इक्वल टू एम इंटू व्ही, म्हणजे काय झालं परत, इट हॅज टू हॅव अ मास, इट हॅज टू हॅव अ वेलॉसिटी. दोन्ही असेल तरच तिथे मोमेंटम असेल. मोमेंटम आहे म्हणजेच मग देर कॅन बी अ चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम असेल तरच काय होईल, तिथे आपल्याला सेकंड लॉ अप्लाय करता येईल. ओके, हे झालं कायनेटिकचं. कायनेमॅटिक म्हणजे आपली फेमस इक्वेशन्स ऑफ मोशन. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंटचं यू टी एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, किंवा वेलॉसिटीसाठी व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as
किंवा v इज इक्वल टू यू प्लस ए टी, ही जी काय इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत ती काय प्युअरली कायनेटिक आहेत का? नाही, कायनेमॅटिक. दीज आर कायनेमॅटिक इक्वेशन्स ऑफ मोशन. कारण तिथे आपण गणितात तरी तिथे गणित करताना तिथे कुठेही मास येत नाही, तिथे कुठेही फोर्स येत नाही, म्हणून ती काय कायनेमॅटिक्स आहे. पण वी हॅव टू कन्सिडर की बाबा ही मोशन घडली आहे म्हणजेच कॉज आहे, पण इक्वेशन्स ऑफ मोशन सॉल्व करताना फक्त आपण त्या गणितात ते घेत नाही. सो दॅट इज अगेन मी मागाशी म्हणलं की ब्युटी, की आपण कॉजचा वेगळा अभ्यास केला कायनेटिकमध्ये आणि इफेक्टचा अभ्यास केला कायनेमॅटिकमध्ये. सो वी आर सेपरेटिंग द टू फॉर द सेक ऑफ ॲनालिसिस. पण दोन्ही ठिकाणी आपण ॲझ्युम करतोय की देर इज अ मोशन. मोशन आहे म्हणूनच कायनेटिक आहे आणि मोशन आहे म्हणूनच कायनेमॅटिक आहे, दोन्ही आहे. बट वी आर स्टडिंग इफेक्ट इन कायनेमॅटिक and we are studying the cause in kinetic, so that we do the complete study. Okay, so that's why we have this separation of the context. दोन्हीचा संदर्भ वेगवेगळा करायचा आणि मग कॉजमध्ये कायनेटिकमध्ये त्याचा कॉज अभ्यास करायचा, फोर्सचा अभ्यास करायचा, आणि कायनेमॅटिकमध्ये त्याच्या इफेक्टचा अभ्यास करायचा, त्याच्या ट्रॅजेक्टरीचा अभ्यास करायचा, शेप ऑफ द मोशनचा अभ्यास करायचा, जॉमेट्रिक ऑफ मोशनचा अभ्यास करायचा. सो दॅट इज इन द कायनेमॅटिक. नंतर ते युजेस काय, म्हणजे ऑटोमोबाईलचं डिझाईन, की एखादी बाईकचं डिझाईन, बाईकसाठी इंजिन फोर्स किती लागतोय, स्टार्टिंग फर्स्ट गिअरला किती, सेकंड गिअर, थर्ड गिअर, बिकॉज यू हॅव टू थिंक ऑफ द फोर्स अँड देन यू थिंक ऑफ द किंवा किती टॉर्क लागणार आहे, किती फोर्स लागणार आहे तो हे सगळं करण्यासाठी. सो दॅट इज इन द ऑटोमोबाईल डिझाईनमध्ये फोर्सेसचा, म्हणजे कुठल्याही मेकॅनिकल फोर्स जिथं जिथं अप्लाय होतो, ज्या सिस्टीममध्ये, ऑलमोस्ट मोस्ट ऑफ देम, तिथं तुम्हाला कायनेटिक्सचा उपयोग विचार करावा लागतो. कायनेमॅटिक म्हणजे शेप ऑफ द मोशन. मगाशी म्हणलं ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे हा ग्रह असा आहे, तो तारा आहे, हे आहे, ते आहे, ते इकडून फिरताय, तो तिकडून तिकडं चाललाय, तिकडून तिकडं चाललाय. सो दॅट इज प्युअरली वी आर थिंकिंग इन टर्म्स ऑफ शेप ऑफ द मोशन. बेसिकली ॲस्ट्रॉनॉमीमध्ये त्याचा आपण नक्कीच विचार करत असतो. पण बाकीसुद्धा जेव्हा एखाद्या कुठल्याही हालचालीचा, म्हणजे क्रिकेटच्या शॉटमध्ये सुद्धा त्यांनी शॉट मारून झालाय, मग आता तो बॉल कसा गेला, प्रोजेक्टाईल मोशन, की तो कशी हालचाल कशी घडली. सो दॅट इज अगेन when we don't think of the force applied, फक्त हालचालीचा जेव्हा आपण विचार करतो, दॅट इज ऑलवेज इन टू द झोन ऑफ कायनेमॅटिक. आणि जेव्हा त्याच्या कॉजचा आपण फक्त विचार करत असतो, दॅट इज इन द झोन ऑफ कायनेटिक. तर मित्रांनो, आजच्या आपल्या डिस्कशनमध्ये आपण कायनेटिक आणि कायनेमॅटिक ह्यांचा डिटेलमध्ये विचार करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये सारांशात मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की दोन्ही ठिकाणी कुठली तरी हालचाल घडली हे आपण गृहीत धरलेलं आहे. हालचाल घडली आहे, मग त्याच्यावरनं वी आर ट्रेसिंग बॅक की ही हालचाल कशी घडली, हाऊ पार्ट, की कुठल्या शेपमध्ये घडली, कुठला शेप, म्हणजे रेक्टिलिनियर एका लाईनमध्ये, सर्क्युलर किंवा पेंडुलमसारखी, किंवा एखाद्या एलिप्टिकल ऑर्बिटमध्ये घडली, किंवा एखाद्या इरेग्युलर पद्धतीने ती हालचाल घडली. सो दॅट इज अ हाऊ पार्ट, अँड द हाऊ पार्ट, द शेप ऑफ द मोशन इज कन्सिडर्ड इन टू द कायनेमॅटिक आस्पेक्ट ऑफ थिंग्स. आणि त्याचा कॉज काय होता, की त्याला कुठला फोर्स, ओरिजिनल फोर्स कुठला, मेकॅनिकल फोर्स कुठला होता, त्याला फ्रिक्शन कुठं मिळालं का, त्याला ग्रॅव्हिटी कशी अफेक्ट झाली, किंवा व्हॉट एव्हर forces that affected the motion. So all of those causes are considered into the kinetic side of it. But overall आपण एकच मोशनचा विचार करतोय. फक्त sake of understanding we are separating between kinetic and the
कायनेमॅटिक. ओके. सो आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला साधारण या 2 टर्मिनॉलॉजीजचा फिजिक्समधल्या कॉज इफेक्ट चेनच्या दृष्टीने विचार करताना कसा उपयोग होतो आणि त्याने ॲनालिसिससाठी आपल्याला कसा फायदा होतो, हे बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल तर नक्कीच मित्रांनो असेच इंटरेस्टिंग विषय मी घेतच राहीन. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असाच कुठलातरी टॉपिक घेऊन पुन्हा नक्की भेटू.